नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघूया आताच्या मराठी बातम्या। आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र टीव्ही 24 तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी व एकमेव चलमूर्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या आई तुळजाभवानीच्या शांकभरी नवरात्र महोत्सवानिमित्त 31 डिसेंबर पौष शुद्ध 1 शके 1946 रोजी सायंकाळी अभिषेक समाप्तीनंतर मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे। ही मंचकी निद्रा 7 जानेवारी 2025 रोजी पहाटेपर्यंत असून यानंतर पौष शुद्ध 8 शके 1946 रोजी पहाटे देवीची मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल व दुपारी 12 वाजता घटस्थापना करून आई तुळजाभवानीच्या शांकभरी नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे। प्रारंभाला किनवट माहूर विधानसभा मतदारसंघावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तब्बल 15 वर्षे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं हैदराबाद येथे निधन झाले आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी थेट तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले। या आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। तब्बल तासभर चाललेल्या आंदोलनाला पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांनी भेट दिल्यानंतर गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे। यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांच्याकडे आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। 2025 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे। साई मंदिरात लाखो साई भक्त दाखल झाले आहेत व शिर्डी नववर्ष महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी यासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। आज ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले आहे। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले आहेत। तर देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून त्यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी उर्वरित 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। घटनेला 22 दिवस उलटून देखील आरोपी सापडले नसल्यानं नागरिकांनी हे आंदोलन केले आहे। 1 जानेवारी म्हणजेच भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी जात असतात। ज्यांना भीमा कोरेगाव येथे जाणे शक्य नाही ते गेले अनेक वर्षापासून चोपडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून शूरवीरांना अभिवादन करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विजयस्तंभाला पुष्पचक्र वाहण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं विविध क्षेत्रातील पदाधिकारी व आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। संपूर्ण विश्वाला शांती अहिंसा करुणाचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध विश्वविद्याभूषी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामानवांना या प्रतिमेनं मी त्रिवार अभिवादन करतो। आजचा जो प्रोग्राम आहे आम्ही प्रत्येक वर्षी सालाबादाप्रमाणे 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावचे त्याची प्रतिकृती उभारून या ठिकाणी तो प्रोग्राम आम्ही सर्व तालुक्यातले शहरातले बौद्ध बांधव बौद्ध उपासक उपासिका आणि सर्व राजकीय क्षेत्राचे संघटना आणि धार्मिक संघटना मिळून हा प्रोग्राम राबवत असतो आणि तो शांततेने पार पडतो। आज सर्वप्रथम आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पार्पण करतो, वंदना घेतो। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनाही पुष्पार्पण करतो, फुलार अर्पण करतो। त्याच्यानंतर इथे येऊन आम्ही भीमा कोरेगावच्या प्रतिकृतीला जे शहीद झालेले आहेत आमचे महार बटालियनचे योद्धा त्यांना आम्ही श्रद्धांजलीपर पुष्पचक्र अर्पण करतो। या वर्षी या पोलीस स्टेशनचे निरीक्षक साळवे साहेब आणि प्राईम मिलिटरी फोर्सचे माननीय हवालदार मेजर करंदीकर यांनी आम्ही पुष्पचक्र अर्पण करून आजचा दिवस हा साजरा केला। महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्र टीव्ही 24। नमस्कार।